सो पायथॉन तुम्ही सगळ्यांनीच शिकला. आता मला सांगा पायथॉन का बरं वापरता? जेवढं तुम्हाला माहिती तेवढंच सांगा. मला तेवढंच माहिती आहे. कारण की येस येस. सिंटॅक्स जास्त नसतं आणि इझी टू सिंटॅक्स अंडरस्टँड जास्त असतं. नसतं, इझी टू अंडरस्टँड हा असतं. काय इफिशियंट आणि इझी. हा हेडर फाईल वगैरे नसतं. ओके. अजून बस कसं प्रोसेस करतं? कंपायलर, इंटरप्रेटर वगैरे वगैरे माहिती? हायली इंटरप्रेटेड लँग्वेज. येस. पण का बरं हायली इंटरप्रेटेड लँग्वेज म्हणजे काय करतात ते नेमकं? जे हायली इंटरप्रेटेड म्हणतात त्याला. लाईन टू ठीक आहे. लाईन एक्झिक्यूट करतात कोड. येस. लाईन टू लाईन एक्झिक्यूट करतं कोड. म्हणजे जावा आणि मग वगैरे, आपल्याला सी प्लस प्रत्येक प्लस. लाईनचा एरर लगेच काय बोलली का मागे? एरर्स लगेच डिटेक्ट करू शकतो. आपल्याला पूर्ण कोड रन करायची गरज नाही एरर लगेच ऍट अ टाइम. डिटेक्ट करू शकतो. वा वा. बरोबर. सो बेसिकली आपण एखादा कोड करतो जावा, सी प्लस प्लस, सी मध्ये, तर तो कोड कंपायलर मध्ये जातो. कंपायलर कोड त्याला बेसिक लँग्वेज, बायनरी लँग्वेज मध्ये करतो 0110. मग तो इंटरप्रेटर मध्ये जातो. मग तो इंटरप्रेटर मध्ये जाऊन तो रन करतो, एक्झिक्यूट करतो बेसिक लेवलला मेमरी मध्ये. मग तो आपल्याला आउटपुट देतो. मग पण पायथन मध्ये काय होतं? पायथन मध्ये आपण लाईन बाय लाईन कोड करतो. हॅलो म्हणून, हॅलो हॅलो म्हणून केलं, तो न कंपायलर कडे न जाण्याऐवजी डायरेक्ट तो इंटरप्रेटर कडे जातो. म्हणजे डायरेक्ट लाईन टू लाईन कंपाईल करतो तो, म्हणून त्याला हायली इंटरप्रेटेड म्हणतात. पण तो डायरेक्ट लाईन टू लाईन इंटरप्रेट करतो म्हणून ती लँग्वेज थोडी स्लो चालते. 0.1 सेकंड, 0.2 सेकंडनी. कारण ती डायरेक्ट लाईन बाय लाईन तिला रीड करावं लागतं, मग त्याला एक्झिक्यूट करून मग तो कोड देतो. म्हणून त्याला थोडा वेळ लागतो. ओके. फीचर्स तुम्ही सगळ्यांनीच सांगूनच दिले आहेत ऑलमोस्ट. यास, हे सगळं आहे. पण याचं मेन फीचर असं आहे पायथन मध्ये की तुम्ही फाईल डायरेक्टली शेअर करू शकता. पायथनचा कोड बनवले तुम्ही सगळ्यांनी? सगळ्यांनी बनवले. एकानेच बनवला असेल आणि तो सगळ्यांना शेअर केला असेल की नाही? प्रॅक्टिकल्स परफॉर्म केलेत तुम्ही? हा, मग प्रॅक्टिकल मध्ये एकानेच परफॉर्म करून तो बाकी सगळ्यांना दिले असेल ना? की सगळ्यांनी परफॉर्म केले तुम्ही? ओ हो. आम्ही एकच जण परफॉर्म करायचो आणि तो सगळ्यांना शेअर करायचो. अच्छा, ठीक आहे. आम्ही तसं करायचो, एकच फाईल सगळ्यांना शेअर करायचो. म्हणून आम्हाला कळलं त्याच्या ह्याच्यात की जे बाकीच्या लँग्वेजेस आहे जावा वगैरे, त्यांना आपल्याला बिन फाईल पण द्यावी लागती आणि कोड फाईल पण द्यावी लागते. बघितलं असेल. पण पायथन मध्ये आपल्याला डायरेक्ट .py ची फाईल आहे ती शेअर करता येईल. ती शेअर केली का डायरेक्ट रन होतो. त्याला ना बिनची गरज ना कसली गरज. फक्त घ्यायची, टाकायची, झालं, खतम. दॅट्स इट. हे याच्यामुळे ती लँग्वेजला हँडल करायला खूप इझी पडतं पायथन लँग्वेज. म्हणून मोस्टली पायथन लँग्वेज वापरता डेटा सायन्स ह्या मोठ्या गोष्टींसाठी. आता कंपनीज कडे एवढा मोठा डेटा असतो, एक जणाचा 1000 मूवीजचा डेटा, असे भरपूर लाखो करोडोंचा असतो. मग एवढा सगळ्यांचा डेटा हँडल करायचा असतो. या टर्मला म्हणतात बिग डेटा. ऐकलं असेल बिग डेटा. आता खूप सध्या त्या मार्केटमध्ये चालतंय बिग डेटा वगैरे. पण बऱ्याच जणांना माहिती नाही बिग डेटा काय आहे. सगळ्यांना वाटतं, आमच्याकडे पण ब्रांचेस होती बिग डेटा, त्यांना वाटलं नवीन काहीतरी बिग डेटा वगैरे. आम्ही गेलो सेशनला पहिल्या, मग त्यांनी सांगितलं बिग डेटा म्हणजे काही नाही, हे डेटा जास्त असल्यामुळे त्याला म्हणतात बिग डेटा. खतम. अर्धे मुलं निघून गेले. 4 मुलांनी फक्त त्या ब्रांचला ऍडमिशन घेतली. पण मग जेव्हा ते शिकायला लागले, मग आम्हाला कळलं की हे किती इम्पॉर्टंट आहे. आम्ही त्यांच्या समोर काहीच नव्हतो डेटाबेस वगैरे त्यासाठी. ते पूर्ण डेटा सायन्स वगैरे शिकले, डेटा व्हिज्युअलायझेशन, अनालिटिक्स, कसा डेटा घेता, कसा फ्लो होतो, कसं त्याला प्रोसेस करता, सगळं शिकले. आणि आम्ही बघत राहिलो त्यांच्याकडे. मग ते आता आम्हाला शिकवताय सायमल्टेनियसली कसं वर्क करायचं वगैरे प्रोजेक्ट्स मध्ये. तर झाले पायथॉनचे फीचर्स. यूज केसेस तर आपण जस्ट घेतल्या पायथॉनच्या. तुम्हाला माहिती का यूज केस
पायथनच्या म्हणजे पायथन आणि डेटा सायन्स अजून कुठे कुठे वापरता? किंवा मी जे सांगितलं त्याच्यावर आयडिया लावून काही सांगता येईल का कुठे वापरल्या जात असेल वगैरे? नेटफ्लिक्सचं दिलं, इंस्टाग्रामचं दिलं, फेसबुकचं नका देऊ शकता आता मला. सेम येते तरी ऑलमोस्ट. दुसरं काही नाही. युट्यूब मध्ये वापरता. युट्यूब मध्ये फक्त डेटा सायन्स फक्त याच्यासाठी वापरता की रेकमेंडेशन द्यायला. युट्यूब पूर्ण ऍप जो आहे तो फुल स्टॅक मध्ये बनवलाय. सरांचं तुम्ही सेशन केलं असेल मागच्या वीकला फुल स्टॅकचं. युट्यूब पूर्ण फुल स्टॅक मध्ये बनवलाय रिॲक्ट वगैरे युज करून. पण त्याचा जो हा पार्ट आहे रेकमेंडेशनचा, की तुम्ही बघितलं असेल बरेच जण तारक मेहता आता रील्स बघता, मग युट्यूबवर त्याचाच फीड येतं की हे एपिसोड बघा, हे एपिसोड बघा. हे काम डेटा सायन्स करतं. फक्त एवढ्याच पार्टसाठी युट्यूबने डेटा सायन्टिस्ट घेतले की तुम्ही आमचा फक्त डेटा प्रोसेस करून देत जा, जास्तीत जास्त वॉच टाइम मिळायला पाहिजे. हे काम राहतं मोस्टली डेटा सायन्सचं. एवढंच नसतं. कंपन्या राहतात, कॉर्पोरेट कंपनीज. आता तुम्ही बघितलं असं तुम्हाला एका साईडला अप्लाय केलं कंपनीला, दुसऱ्या कंपनीकडनं तुम्हाला फोन येतात की आमच्या याला अप्लाय करा. कॉन्टॅक्ट डायरेक्ट भेटतो त्यांना. मग आपल्याला कळत नाही कॉन्टॅक्ट कसे मिळतात. हे डेटा सायन्सचं काम राहतं. डेटा मायनिंग म्हणता याला, ज्याला डीप स्टडी करून आपण डेटा काढतो, लाईक तुमचं नाव वगैरे, त्याला डेटा मायनिंग मध्ये पूर्ण ते नसतं, पण वर जर का म्हणायला गेलं तर हे काम करते डेटा मायनिंग. ठीक आहे. सो कंपॅरिझन आता हे मी इमॅजिन केलं होतं की तुम्हाला जावा पायथन येत नाही, म्हणून चॅट बनवला होता मी कंपॅरिझनचा. ठीक आहे, हे आपण सोडून देऊ. उप्स कन्सेप्ट, उप्स कन्सेप्ट माहिती का कोणाला? उप्स कन्सेप्ट कोणत्या राहता? कोणत्या राहता? थोडं जोरात हेडफोन. नाही कन्सेप्ट म्हणतात. क्लास वगैरे आहे ना? नाही, पॉलिमॉर्फिझम, ऍब्स्ट्रॅक्शन. ओ ये फीचर्स, फीचर्स ते नाव नव्हतं आठवत. मग कोणते? एकेकाने बोला यार, एकेकाने बोला, सगळ्या मिक्स नका बोलू. इकडनं चालू करू. हॅलो, कोण? एक मिनिट. हॅलो. एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम. एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, अजून? नाही, इनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, कोड बाइंडिंग, इनहेरिटन्स. यस, इनहेरिटन्स अजून एक आहे. हा, 4 झाले, 5 आहे. क्लास अँड ऑब्जेक्ट त्याचा फंक्शन आहे. फीचर्स हजार. ठीक आहे. तर मग ऍब्स्ट्रॅक्शन काय, कोणी सांगू शकेल का? जो रिक्वायर्ड डेटा आहे फक्त तेच दाखवायचं आणि जे अनरिक्वायर्ड आहे ते हाईड करून ठेवायचं. ओके. अजून दुसरा कोणता होता? इनकॅप्सुलेशन. बापरे, एक जण बोला. तू सांगत होती. अच्छा, क्लास काय असतो? क्लास ऑब्जेक्ट सांग परत सांग. अरे सांग ना. बरं, कोणीतरी सांगा तिकडून. हा, म्हणजे काय? एक्झाम्पल देऊन सांग. व्हॉट इज क्लास म्हणजे? एक्झाम्पल तर दे. कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट तर माहिती आहे. कोणाला माहिती? बेसिक द्या ना एकदम. कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट, त्याला क्लास म्हणतात. त्याला स्कूलमध्ये जो क्लास असतो, हा बरोबर, कोणताही क्लास, मी ते त्यातले एक्झाम्पल स्टुडंट्स दिलं जे ऑब्जेक्ट सगळे झाले देता. आणि तो होल क्लास येस,
येस येस येस. तुम्हाला ऐकू आलं घ्यायचं एक्झाम्पल? नाही ना? हा, आता तुम्ही सांगा. तुम्हाला नाही ऐकू आलं, आता तुम्ही कोणीतरी सांगा. तिने बरोबर सांगितलंय मला. बरं झालं तुम्हाला ऐकून आलं. येस, यू आर राईट भूमिका. तिने ते एक्झाम्पल दिलं जे क्लास टीचर दरवेळेस देता. व्हॉट इज क्लासच्या वेळेस. नाही समजत, नाही कळालं? काय काय काय? सिंटॅक्स नाही विचारत आहे. एक्झाम्पल काय? हा, मला एक्सप्लेन करा व्हॉट इज अ क्लास. हा, सांगा ना. म्हणजे आता एखादा कॉम्प्युटर हा क्लास आहे हा, आणि त्याच्यामध्ये जे स्टुडंट आहेत ते म्हणजे ऑब्जेक्ट. येस, हेच पाहिजे होतं. तिने पण तेच सांगितलेलं. बेसिक विचारच होतो. तुम्हाला वाटलं मी काहीतरी हायली विचारतोय, डेटा सायन्स मध्ये गेलो वगैरे. नाही. येस, तू बरोबर सांगितलं, पण तू इंग्लिश मध्ये सांगितलं. मला असं ग्राउंड लेवल एक्झाम्पल हवं होतं जे की कळेल तुम्हाला. हे तर माहितीच असेल तुम्हाला. सी, C++ आणि पायथन मधला डिफरन्स. येस, पण माहिती सिंटॅक्स माहिती का तुम्हाला? कशाचा? पायथनचा. व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स. येस, वी विल गो ऑन दॅट. तुम्हाला एक कंपॅरिझन माहिती आहे, तुम्ही सगळे शिकलात म्हणून ते नाही घेत मी. टाइम वेस्ट नाही करत. डायरेक्ट व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स. व्हेरिएबल्स काय? थांब, हे ऍड करतो मी आधी. हा, डेटा टाइप्स नाही, कोणी वाच. व्हेरिएबल्स काय? नो इंग्लिश. या, यू आर राईट, बट या, तुम्ही डेफिनेशन्सच केलंय, तेच म्हणणं आहे माझं. हा, तुम्ही डेफिनेशन लर्न करता, पण तुम्हाला कळलंय का ते? कळलंय. मग सांगा ना, व्हॉट इज व्हेरिएबल? येस, कंटेनर टू व्हेरिएबल स्टोर डेटा. व्हॉट? कोण? तेच व्हॅल्यू स्टोअर करायला युज करू शकतो येस मेमरी येस मध्ये. येस. तू एकटीच बोलती भूमिका, बाकीचे कोणी रिस्पॉन्डच देत नाहीये. कोणत्या कॉलेजची तू? सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके, ठीक आहे, थँक्यू. तुझ्याच एकटीचा आवाज होता सगळ्यांमध्ये. सर आम्ही पण देतोय सर रिस्पॉन्स. तुम्ही पण देताय का रिस्पॉन्स? तुम्ही कोण? नाव येस सांगाल सर. ना, ते स्विच करावं लागतंय. कोण? मोहिनी. मोहिनी सोनवणे. मोहिनी. तू पण सेम कॉलेजची का सिद्धांत? रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. अच्छा, तिकडचं. ओके, रामचंद्र कॉलेज. ओके ओके, गुड गुड, थँक्यू. रिस्पॉन्स असे देत राहा तुम्ही. तुमच्या बॅच मध्ये, थांबा एक मिनिट गर्ल्स, तुमच्या बॅच मध्ये मुलं नाही आहेत का? ठीक आहे, रिस्पॉन्स देताय तुम्ही, छान आहे, चांगलं वाटलं. देत राहा असे रिस्पॉन्स. तर व्हेरिएबल्स म्हणजे काय? कंटेनर टू स्टोर डेटा. डेटा की डेटा टाइप? डेटा. डेटा स्टोर करतो, बरोबर. व्हेरिएबल आपण कशाने डिक्लेअर करतो? डेटा टाइपने व्हेरिएबल डिक्लेअर करतो. व्हेरिएबलचं नाव कसं देतो मग आपण? ते आपल्या मनाने आपण काहीही देऊ शकतो. आयडेंटिफायर. येस येस, बरोबर. तुम्ही सांगा. ऑनलाईन वाल्यांनी बरोबर उत्तर दिले आहेत. तुम्हाला नाही ऐकवायचं? मी तिकडे गेलो त्यांना माझा आवाज नाही ना ऐकू येणार. व्हेरिएबल आपण कसा स्टोअर करतो, म्हणजे व्हेरिएबलला नेमिंग कसं देतो? डेटा टाइपने देतो. मग इथे का बरं नाही दिलं आपण तसं? इथल्या पायथनला डेटा टाइप कुठे दिला आपण? यातनं मला कोणीतरी पायथनचा दिसतंय तुम्हाला? पहिला कोड जरा हॅलो वर्ल्डचा. यात डेटा टाइप कोणता आहे आणि व्हेरिएबल कोणता आहे? बोल ना बोल ना, यू कॅन. क्वेरी असेल तर मला प्रॉब्लेम नाहीये. थोडी जरी क्वेरी असेल डेटा तरी सांग. त्याची गरजच नसते पायथन मध्ये.
येस ते ऑटोमॅटिकली कळतं येस इंटरप्रेटरला की कोणती टाईप डेटा टाईप कोणतं. मग मी तेच विचारत होतो की व्हेरिएबल कसे डिक्लेअर करता. तुम्ही म्हटले डेटा टाईपने, पण आपण इथे डेटा टाईपने डिक्लेअरच नाही केलाय. स्टेटमेंट आहे. यस, मग व्हेरिएबल कसा डिक्लेअर करता. ऑनलाईन वाल्यांनी मला ते पण उत्तर दिलंय. ऑनलाईन वाले जास्त हुशार आहे. सॉरी, सांगा मग आता काय विचारलेलं मी. व्हेरिएबल कसा डिक्लेअर करता. करतो की नाही आपण डिक्लेअर व्हेरिएबल. मग कसा डिक्लेअर. इंट तर डेटा टाईप झाला. व्हॅल्यू काय देतो. काय पण काय पण काय पण देतो म्हणजे काय देतो. नेम देतो, ABCD काही पण देतो. येस, ग्रेट. हेच आन्सर एक्सपेक्टेड होतं मला. आपण डेटा टाईप व्हेरिएबल डिक्लेअर काही पण देऊ शकतो. व्हेरिएबलला आपण काही पण नाव देऊ शकतो. बरोबर, सगळे ऍग्रीड आहे. येस, तर आपण एक छोटासा कोड करू. तुम्हाला पाहायचं नाही तर म्हणून मी डायरेक्ट कोडवर जातोय. थोडं जास्त कॉम्प्लिकेटेड वाटलं तर सांगा बरं का. हार्ड कोड नाही घेते मी, पण तरी. हे वापरलंय का तुम्ही. हेच वापरलं असेल ना तुम्ही पाहिजे. यस, आम्ही हेच वापरायचो. गुगलवर काम केलं तुम्ही. गुगल कोल ऍप हे पण असतं. एक मिनिट. हॅलो, बरं, मी मीटिंग मध्ये मी 2:30 पर्यंत सांगू. बरं ठीक आहे, व्हॉट्सअप केला का. एक मिनिट थांबा गाईज. 2 इथे वाजले, आपण बोलत बसलोय. एक मिनिट. आता पायथनचा कोड मला कोणीतरी सांगा. हॅलो वर्ल्डचा. हॅलो वर्ल्ड नाही, काही पण प्रिंट करायसाठी काय. प्रिंट नाही, प्रिंट राउंड ब्रॅकेट डबल कोट्स हॅलो. करू रन. येस, एक्झिक्यूट होतोय. हॅलो. येस, परफेक्ट. आता हे झालं प्रिंट. आपण आता याला व्हेरिएबल थ्रू ट्राय करू. x इक्वल्स टू हॅलो. हे होईल का प्रिंट. हे ना. पण मग मला एरर का बरं नाही आला. ट्राय केलं होतं कोणी. बरोबर, हे रन एक्झिक्यूट झालंय, पण आपण प्रिंट केली नाहीये व्हॅल्यू, म्हणून ती व्हॅल्यू दिसत नाही आपल्याला. बरोबर बोलली ती. येस, तुझं काय नाव. प्रियंका. सेम कॉलेज. कॉलेज नेम रामचंद्र. नाही, रामचंद्र चांगलं नाही वाटत. SOCEOE SRCOE म्हणत. ठीक आहे, आता दिसते व्हॅल्यू. आता कारण का दिसतीये, कारण आपण व्हेरिएबल दिला, प्रिंटिंग स्टेटमेंट दिली. बरोबर. आता तुम्ही जर का म्हटले काही पण व्हेरिएबल आपण देऊ शकतो, डिक्लेअर करू शकतो, तर आपण काही पण देऊ उगाच. तर इथे एक्स आहे, एक्सच्या पुढे आपण 1 देऊन टाकू. होईल कारण. वाव, आधी देऊन बघू.
होईल करण? नाही झालं. का बरं असं? व्हेरिएबलचं नेम डिजिट पासून स्टार्ट नाही व्हायला पाहिजे. ग्रेट. कोणी रिप्लाय दिला? नाही थांबा. ऑनलाईन स्टुडंट कोणी रिप्लाय दिला प्लीज? भूमिका. भूमिका. येस ग्रेट. हा आता तुम्ही बोला काय? का बरं आन्सर नाही आला? नंबर पासून स्टार्ट केलं म्हणून. बरोबर. व्हेरिएबल डिक्लेअर करताना पहिला रूल नंबर पासून स्टार्टिंग नाही करायचं. ग्रेट. आपण अजून एक ट्राय करू. हॅलो स्टीव आणि नंतर वन देऊ आपण. हे होईल का? हो येस व्हायलाच पाहिजे. नाही झालं. स्पेस पण नाही झालं. मग आपण रूल नंबर 2 धरू. स्पेस पण नाही चालत. ग्रेट. तुम्ही जास्त शिकले वाटतं. म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणतोय कारण हे आम्हाला नाही जमायचं आधी डिप्लोमाला. आम्ही हे डिग्रीला शिकलो. मग त्या मानाने तुम्ही खूप हुशार आहात. टीचर कोण म्हटलं टीचर? ठीक आहे. टीचर तर असेल चांगल्या. हे होईल करण? होईल का? फंक्शन रन नाही होत. काय टाकू? मग रन नाही होणार. इंडेंटेशन एरर्स चेक करू आपण. इनव्हॅलिड सिंटॅक्स. ग्रेट. आता होईल? आपण डेफ तरी वापरतोच आहे ना? होईल का? इंडेंटेशन तर वापरतो आपण. डेफ तर देतोय डेफ एफ. आता का बरं होईल? फंक्शन आहे. व्हेरिएबलच आहे. ग्रेट. चेक करू द्या तरी मला. येस परफेक्ट. आपण मगाशी एक्स स्पेस 1 दिलं होतं. हे नाही होणार बरोबर. पण मला दोन्ही वर्ड सेपरेट ठेवायचे. आता समजा मला वेगळा प्रोजेक्ट ऐकून घ्या ना यार तरी. आता माझा ठीक आहे हे हॅलो वर्ल्ड आहे म्हणून काय नाही वाटत. माझा 250 300 500 लाईन्स ऑफ कोड आहे आणि मी सेम थिंग रिपीट करतोय दुसरा. हा एक लाईन ऑफ कोड झाला. मी दुसरा कोड घेतला. तिथे पण मला सेम टाकायचंय. पण मग मला नेम पण सेम ठेवायचंय. लाईक काय क्लास नेम. मला व्हेरिएबल द्यायचंय क्लास नेम पण मला सेपरेट ठेवायचे दोन्ही वर्ड. मग मी काय वापरणार? अंडरस्कोर. क्लास नेमचा क्लास कॅपिटल सी ला कॅपिटल सी कॅपिटल एल ए हे पण ट्राय करू ना. सगळ्या क्वेरीज आपण आज सॉल्व्ह करू. क्लास नेम ऑनलाईन वाले होईल का एक्झिक्यूट? हो. ऑफलाईन होईल का एक्झिक्यूट? पहिला वर्ड कॅपिटल आहे नाही होणार ना. क्वेरीज आपण सॉल्व्ह करू. पहिला लेटर कॅपिटल चालतो. ऐकून घ्या. व्हेरिएबलच्या अजून एक प्रॉपर्टी आहे की क्लास नेमचा सी पहिला चालतो. म्हणजे क्लास नेमचा नाही व्हेरिएबलचा. मी चेंज करतो. मीच कन्फ्युज होईल. पण नेम ठेवून असतं. नेम हे रन होईल बरोबर.
येस, परफेक्ट. याचा अजून एक रूल आहे की नेम एन कॅपिटल आणि बाकीचा स्मॉल हा एक व्हेरिएबल राहतो. सगळे स्मॉल हा पण एक व्हेरिएबल राहतो. सगळे कॅपिटल हा पण एक व्हेरिएबल राहतो. पण हे तिन्ही वेगळे व्हेरिएबल्स राहतात. आता जर का तुम्ही डिक्लेअर करताना एन ने केलं कॅपिटल मध्ये आणि ते स्मॉल ठेवलं, एरर येईल. येस, एरर काय, सिंटॅक्स एरर येईल का? एरर दाखवून दिला मी तुम्हाला. ठीक आहे. तर हे दोन आपण डिक्लेअर करताना कॅपिटल एन दाखवला आणि खाली स्मॉल. वरचा केस नंबर 1 मध्ये येतो, 1 2 3 काही झाला, आणि दुसरा वेगळ्या केस मध्ये येतो. दोन्ही वेगळे व्हेरिएबल्स आहे, ते आपण डिक्लेअर करायला ट्राय करतो, म्हणून ते होत नाहीये. सेम आपण कॉपी करू आणि खाली पेस्ट करू. अजून एकदा खाली पेस्ट करून देऊ. तिघांना वेगवेगळे नाव देऊ. होईल का डिक्लेअर? बरोबर कोड केला आम्ही? बरोबर आहे कोड? कोणता डिक्लेअर होईल? परफेक्ट. आता मी इथे काहीच नाही दिलं. कोणता डिक्लेअर होईल? तिन्ही डिक्लेअर होईल. ऑनलाईन ऑनलाईन स्टुडंट्स, इथे प्रिंटिंग व्हॅल्यू मी 0 दिली आहे आणि नेम मध्ये मी तिन्ही डिक्लेअर केले. प्रिंट 0 प्रिंट होईल कारण मी प्रिंट सगळे दिले. ऑनलाईन स्टुडंट्स नाही होणार प्रिंट. नाही होणार प्रिंट. भूमिका बोलली का? हो. हॅलो, ओके ग्रेट. प्रिंट होईल का? बरं, प्रिंट व्हायलाच पाहिजे. प्रिंट का नाही होणार? काय नाही देते? कोण कोण रेडी आन्सर तो? कोणाला वाटतं हिचा आन्सर खरं आहे? हा नाही, काहीतरी बोला. येस नो, येस नो. नो तरी बोला किंवा येस तरी बोला. नो 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 म्हणजे काय? तिच्याशी ती जे बोलती ते चुकीचं आहे. डिक्लेअर होईल की नाही होणार? आउटपुट मिळेल की नाही मिळणार? नाही मिळणार. अच्छा, याला तुम्ही नो म्हणताय. ठीक आहे. नाही झालं डिक्लेअर, कारण आपण प्रिंटिंग स्टेटमेंट दिली आहे, पण कोणती व्हॅल्यू प्रिंट करायची आपण दिलंच नाही. व्हॅल्यू डिक्लेअर नाही केली आहे, म्हणून त्या प्रिंट होणारच नाही. गॉट इट? 21 टू 30 पर्यंत आहे ना? होई आहे. अरे 1.5 तास, 2 तास. आपण 1.5 ला चालू केलं ना आपण. 1.5 तास, आज 1.5 तास. ठीक आहे. व्हेरिएबल्स क्लिअर? क्लिअर नाही? क्लिअर. त्याचे रूल्स क्लिअर? रूल्स परत एकदा रिपीट करा ऑफलाईन एकेकाने. ग्रुपमध्ये नका बोलू, मला कळत नाही. माहिती एकेकडून बोल. हा बोल. हा, बापरे. फर्स्ट पहिला नंबर नाही घेत. ओके, अजून तू काय बोलली होती? केस सेन्सिटिव्ह आहे. येस, अजून? हा, येस. काय? येस. ते फक्त व्हेरिएबल रूल मध्ये नाही, त्याच्याच मी तुम्हाला एक्झाम्पल दिला.
व्हेरिएबल रूल मध्ये तो नाही व्हेरिएबल रूल. तर प्रिंटिंगचा रूल येतो व्हेरिएबल रूल. तू बोलली तर बरोबर बोलली. प्रिंटिंगचा रूल अजून एक सांगितलेला होता मी. अजून एक होता. हा ते तर त्यांनी सांगितलं केस सेन्सिटिव्ह. तीन नेम तिन्ही वेगवेगळे. अजून एक रूल होता ऑफलाईन ऑनलाईन. अजून एक रूल आठवतोय कोणाला की कोणीतरी सांगितलं. नंबर हा ती पासून बोलली. नंबर पासून स्टार्टिंग झाला. केस सेन्सिटिव्ह झाला. अंडरस्कोर वाला झाला. येस काय डेफ फक्त डेफ सारखे अजून असेल की फक्त डेफ काय. येस ऑल फंक्शन फंक्शन प्रिंट आउट नाही होत. आपण काही इथे लिहिलंय मी. एक मिनिट चेक करून घ्या. पायथन मध्ये काही रिझर्व कीवर्ड्स असतात. 37 कीवर्ड्स आहे. लाईक फॉर क्लास डेफ पण त्यातला आहे की ते आपण वापरू नाही शकत ऍज अ व्हेरिएबल नेम. पण त्याला अजून एक ऍड केला लाईक CLASS अजून एक ऍड केला मग तो चालेल. फक्त एवढे जे पर्टिक्युलर आहे क्लास फॉर इट डेफ अजून 37 आहे टोटल ते वापरू नाही शकत. नेमिंगचं मी तुम्हाला सांगितलं 3 नेम वेगळे तिन्ही वेगळ्या व्हेरिएबल्स मध्ये डिक्लेअर करता. नो स्पेस अलाउड क्लिअर केला. स्पेस चालत नाही. अंडरस्कोरनीच त्याला द्यावं लागतं. तुमचा राहिला आहे का आपला तर टोटल अमाऊंट. यस डन. क्विजचं दिसतंय का तुम्हाला. नाही ना. नाही दिसत आहे. कोणाला दिसतंय ते शेवटी येते आपलं. चला आता आपण डेटा टाइप्स पासून आता डेटा टाइप्स वर जाऊ. व्हेरिएबल्स क्लिअर. ऑनलाईन व्हेरिएबल्स क्लिअर. ऑनलाईन स्टुडंट येस सर. व्हेरिएबल्स क्लिअर. येस सर. ग्रेट. हो जेंट्स कोण बोलला आहे. हॅलो हॅलो हॅलो. नाव सांग ना तुझं. श्रीहर्ष शिंदे. यश शिंदे. कोणतं कॉलेज. सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. सॉरी तुझं नाव श्रीहर्ष आहे का. हो. ओके सॉरी मी त्याला फक्त हर्ष म्हटलं. श्रीहर्ष शिंदे. ओके थँक्यू. असाच रिस्पॉन्स देत राहा. हेडला गेला कधी बोलणार. ठीक आहे. डेटा टाइप्स काय डेटा टाइप्स. व्हॉट आर डेटा टाइप्स. स्ट्रिंग डबल लॉन्ग बुलियन. स्ट्रिंग डबल लॉन्ग बुलियन शॉर्ट फ्लोट अजून एक इंटिजर. येस अजून नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे. नॉन प्रिमिटिव्ह आपण पुढच्या लेक्चर मध्ये ठेवू. पायथनचे येते ना ते. पायथन मध्ये टोटल 8 डेटा टाइप्स मोस्टली वापरतात. पहिला आहे इंटिजर, स्ट्रिंग, फ्लोट. कोणता कॅर कॅरेक्टर. मग कॅरेक्टर स्ट्रिंग मध्ये येतं ना. ठीक यार मला कन्फ्युज करत होता. परत इंटिजर, स्ट्रिंग, फ्लोट, बुलियन, डबल. ठीक आहे. डबलचं काम काय असतं. इंटिजर टाइप वर करतो तू ऑनलाईन. फ्लोटिंग पॉइंट. मग त्याला फ्लोट मध्ये धरतो आपण की नाही. त्याचं जास्त प्रिसिजन असतं. परफेक्ट. डबल त्याच्यात जास्त प्रिसाइज असतं.
येस, डबल जो आहे फ्लोट पेक्षा जास्त प्रिसाइज असतो, ऍक्युरेट असतो, तो वापरतो आपण. ठीक आहे, ऍज पर हर. ग्रेट. आणि अजून असतात आपले परत पहिल्यापासून डेटा टाइप्स असतात स्ट्रिंग, इंटिजर. ठीक आहे, तरी मेन आपण धरू. इंटिजर, स्ट्रिंग, फ्लोट, थांबा. इंटिजर, स्ट्रिंग, फ्लोट, बुलियन, हे 4 मेन झाले. 4 मध्ये सगळं ऑलमोस्ट येऊन जातं. काही राहतात जे प्रिसाइज वगैरे राहतात, जास्त डिटेल्ड राहतात. हे झाले 4 बेसिक. 4 पायथनचे. कोणाला माहिती आहे? पायथन शिकलात तुम्ही? माहिती आहे का? ऑनलाईन गुगल नका करू. सर क्वेश्चन रिपीट करा. काय? क्वेश्चन रिपीट करा. पायथनचे डेटा टाइप्स जे की फक्त पायथन मध्ये अजून दुसरीकडे नाहीये. 4 आहे असे. दुसरीकडे असेल लिस्ट, पण जावा. हा बोल. लिस्ट, डिक्शनरी, टपल. अजून एक. ठीक आहे. ऑफलाईन ऐकू आलं का इथून? अच्छा, कोणते 4? सेट, डिक्शनरी, लिस्ट आणि टपल. ओके, 8 झाले टोटल. परत सुरुवातपासून 8 डेटा टाइप पाहिजे तुम्हाला. स्ट्रिंग, रेंज, इंटिजर, फ्लोट, बुलियन. 5वा सेट, लिस्ट, डिक्शनरी, टपल. 5, 6, 7, 8. ग्रेट, 8 झाले. आता आपण या सेशन मध्ये जमलं तेवढे कव्हर करू. अर्धा तासच बाकी आहे. मला जायचंय की काय? थांबायचं आहे ना? थांबा. डेटा टाइप्सचं काम काय? कोणी सांगू शकेल? डेटा टाइप्स काय काम करतं लँग्वेज मध्ये? पायथन नाही, ओव्हरऑल लँग्वेज मध्ये डेटा टाइपचं काय काम असतं? बेसिक घेतो यार. तुम्ही किती लँग्वेज शिकले? सी प्लस प्लस, जावा, पायथॉन, 4 लँग्वेज. व्हॉट इज डेटा टाइप्स? काय दाखवतो? काय बोलली? सांग ना मला. अच्छा, बरोबर आहे. साईज ठीक आहे. ती बरोबर बोलली. डेटा टाइप्स म्हणजे आपण जे डिक्लेअर करतो त्याला म्हणतात डेटा टाइप. आता समज तुम्ही कोणता गुगल फॉर्म भरलाय, कॉलेजचा ऑफिसचा फॉर्म भरून इकडे ऍडमिशन घेतली का? नाही का? ठीक हो. रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही काय काय फील्ड भरल्या? येस, तर हे पण डेटा टाइप झाले ना. तुम्ही नेम घेतलं, मग नेमच्या पुढेच तुम्ही नेम दिलं. जर का तुम्ही नेमच्या पुढे नंबर दिला असता तर आम्हाला बॅकएंडला किती अवघड झालं असतं ते प्रोसेस करणं. तुम्ही देऊ शकला असता यस, पण आम्हाला ते प्रोसेस करणं खूप अवघड झालं असतं. म्हणून ते व्हेरिएबल्स राहतात की मी काय देतं नेमला स्ट्रिंग म्हणूनच ते डिक्लेअर करेल. भले मग तू त्यात नंबर टाक, तो नंबर डिक्लेअर होणार नाही. स्ट्रिंग मध्ये नंबर डिक्लेअर होत नाही. स्ट्रिंग मध्ये नंबर डिक्लेअर होतो? स्ट्रिंग मध्ये नंबर डिक्लेअर होतो की नाही? तो नंबर पण स्ट्रिंगच असतो. नंबर पण वा. इथे एक उत्तर मिळालंय. तुम्ही सांग. आवाज गेला तुझा, परत एकदा बोल. जो नंबर आपण स्ट्रिंग म्हणून डिक्लेअर करणार तो इंटिजर नाही राहणार, तो एक स्ट्रिंग बनणार, न्यूमेरिक स्ट्रिंग. ग्रेट.
तुम्ही सांगा आता ऑफलाईन डिक्लेअर होईल की नाही होणार? नाहीच होणार. पण तरी मला करायचं आहे. करता येईल का? मला स्ट्रिंग मध्येच नंबर पाहिजे ते डिक्लेअर होईल का? नाही होणार. अग्रीड. ट्राय करू आपण. होईल कोण म्हणतंय? एक मिनिट. कोण? ठीक आहे. आता हे काय? कोणता डेटा टाईप झाला? नाही, कोणता डेटा टाईप झाला? डेटा टाईप शिकलेत? कोणत्या डेटा टाईपचे? इतक्यात आपण 8 काढले. आपण पहिले 4 वर वर्क करणार आहे. पहिलं आहे स्ट्रिंग. ही स्ट्रिंग आहे कशावरनं? डबल कोट मध्ये स्ट्रिंग राहता. आता मी कॅरेक्टर्स इथे आहेत. येस ग्रेट. आता मी इथे टाकलं नेम इक्वल्स टू मला नंबरच द्यायचा आहे. 1 2 3 होईल का रन? ग्रेट. डिप्लोमा स्टुडंट. नाही होणार रन. होईल? मी चुकीचा करतोय का तुम्ही चुकीचा सांगताय? का बरं डिक्लेअर झाला? मग तेच विचारत होतो ना, बेसिक डिक्लेअर होईल की नाही होणार? तुम्हाला असं वाटलं मी स्ट्रिंग बद्दल सांगतोय मग मी नंबर घेतला तर डिक्लेअर नाही होणार? कोणाला वाटलं असं? सगळ्यांनाच वाटलं, मलाही वाटलेलं. मग आता हे डिक्लेअर झालं, ठीक आहे. हे का बरं डिक्लेअर झालं? नेम मध्ये 1 2 3 4 हे दिलं मी. हे डिक्लेअर का बरं झालं? जर एका साईडला व्हेरिएबल नेम आणि त्याच्या पुढे मल्टिपल व्हॅल्यूज असतील तर ते टपल बनतो, म्हणून ते प्रिंट झालं. ग्रेट. नाही, तुम्हाला नाही ऐकवायचंय. सांगा. ऑफलाईन. पण मग आता आपण स्ट्रिंग शिकलात तुम्ही. स्ट्रिंग आपण कसे डिक्लेअर करतो? ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा मग देतो. मग तो डिक्लेअर होतो. इथे का बरं नाही? सिंपल डिक्लेरेशन केलं. यस, आपण डिक्लेअर नाही केलंय त्याचा डेटा टाईप. डेटा टाईप दिसतोय तुम्हाला? इंट दिलंय मी, str दिलंय मी. नाही, बरोबर. त्यांनी काय पाहिलं? नेम त्यांनी काय बघितलं? व्हेरिएबल बघितला, त्याच्या पुढे काय व्हॅल्यू दिली ती बघितली. 1 2 3 4 हे काय? 1 2 3 4 काय? नंबर्स आहे, इंटिजर आहे. आणि खाली आपण प्रिंट केलं, बरोबर. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिलं काय सांगितलेलं? पायथन जे आहे ते रन टाइम वर चालतं, इंटिग्रेटेड लँग्वेज आहे, बरोबर. मग त्यांनी काय घेतलं? नेम जसा तसा प्रिंट केला. नेम मध्ये आपण जी व्हॅल्यू दिली ती त्यांनी प्रिंट केली. मग त्यांनी 1 2 3 4 दिला. आणि आपला नियम काय होता? कंपायलर पायथनचं जे पण इंटरप्रिटेड आहे तो लाईन बाय लाईन कंपाईल करतो, बरोबर. त्यांनी जस्ट पाहिलं 1 2 3 4, त्याने प्रिंट केलं 1 2 3 4. आपण तिथे दिलं इट इज अ इंटिजर, इट इज अ स्ट्रिंग, नाही केलं. म्हणून त्याने प्रिंटच नाही केलं. म्हणजे एरर दिला असतं जर का आपण तिथे स्ट्रिंग म्हणून डिक्लेअर केलं असतं, बरोबर. तरी मी स्ट्रिंग मध्ये दिलं आणि तरी मला डिक्लेअर करायचं, मी काय करेल? नाही. आता हे मी नेम मध्ये डिक्लेअर केले 1 2 3 4. मी str मध्ये डिफाईन केलं ते. जावा मध्ये कोडिंग केली साईडने. str आपण अरेला काहीतरी देतो, व्हेरिएबल इक्वल्स टू ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट इन्व्हर्टेड कॉमा काहीतरी आपण कॅरेक्टर टाकतो. पण मला नंबर्स टाकायचे. कोणाला आयडिया?
नाही, मला STR मध्येच प्रिंट करायचंय. नाही, ऑनलाईन STR मध्येच मला जर का 1 2 3 4 प्रिंट करायचंय. Can करू I do it? शकतो. येस. करू शकतो. कसं करू शकतो? तू ती स्ट्रिंग कसं करू शकतो? येस बोल. जसं आपण त्याच्यात कॅरेक्टर्स प्लेस केले तसेच नंबर्स प्लेस करायचे, मग ते स्ट्रिंग बनणार, म्हणजे ते कॅरेक्टर्स बरोबर. बनणार, कारण की येस, बरोबर बोलती ती. तुम्हाला ऐकून येणार ते. आता आपण कोणता पण पॅराग्राफ लिहितो, बरोबर. तो डिक्लेअर स्ट्रिंग मध्येच केलेला असेल बॅकएंडला. तुम्ही फ्रंट एंडला तुम्ही एखादा मस्त पॅराग्राफ लिहिता, आय एम फ्रॉम दिस कॉलेज वगैरे, पण तुम्हाला बॅकएंड मध्ये ते स्ट्रिंग मध्ये राहतं. मग तरी तुम्हाला कसं काय तिथे नंबर तुमचा टाकता येतो? तुम्ही कधी कधी ऍड्रेस मध्ये नंबर टाकता, ऍड्रेस भरलात, पिनकोड मध्ये तुम्हाला नंबर टाकावा लागतो, बंगलोचा नंबर टाकावा लागतो, प्लॉटचा नंबर टाकावा लागतो. ते कसं काय प्रिंट होत असेल? मग ऑनलाईन मध्ये बरोबर आन्सर दिले. नो आयडिया. ठीक आहे, डोकं नाही खायचं मी जास्त तुमचं. हा, आता मी परत मागच्या एक्झाम्पल कडे जातो, जे मागे मी एक्झाम्पल घेतलं होतं. हे प्रिंट होतंय बरोबर. हे प्रिंट का बरं झालं? मी काय केलं की नंबर सेव्ह झाला माझा? हॅलो 2 आलाय ना खाली, की नुसता हॅलो आलाय? हॅलो 2 का बरं? येस, हा मग तेच म्हणतोय. जसं समजा मला STR मध्ये नंबर प्रिंट करायचा आहे, मी काय करेल? तुम्ही जे नाव लिहिता डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, मी नाव कट करून नंबर देईल. एवढं सिम्पल होतं. कोण म्हटलं? तू म्हटली होती का? काय बोलली होती तू? सॉरी, मला कळलं नाही. काय बोलली होती तू? हा, सांगितलं होता, पण मी तेच विचारत होतो ना, कसं झालं असतं? नाही, तू डिक्लेरेशन तर सांगत होते ना की. हो, सॉरी, माझं लक्ष नव्हतं. कळलं का तुम्हाला? की परत एकदा सांगू. जेव्हा पण आपण स्ट्रिंग डिक्लेअर करतो, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण नेम लिहितो, तर जरूरत नाहीये, म्हणजे जरूरत आहे, कारण समजा आपल्याला तिकडे नंबर डिक्लेअर करायचा, तर आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्येच नंबर डिक्लेअर करायचा. पण तो मग नंबर नाही राहणार, तो न्यूमरिक स्ट्रिंग होईल. न्यूमरिक स्ट्रिंग म्हणजे तो राहील नंबर, पण तो स्ट्रिंग मुळे डिक्लेअर झाल्यामुळे त्याला स्ट्रिंग म्हणतात. तर हा हॅलो 2 आहे, हा नंबर आहे, सॉरी ही स्ट्रिंग आहे, पण तिथे आपण 2 डिक्लेअर केलाय म्हणून त्याला न्यूमरिक स्ट्रिंग म्हणतात. म्हणजे नंबर आहे पण डिक्लेअर स्ट्रिंग मध्ये, सो न्यूमरिक स्ट्रिंग. गॉट इट? सो पहिला डेटा टाइप क्लिअर, कोणता? STR. PPT थ्रू जाऊ आपण, जे की मी बनवली आहे. मेहनत. या STR स्ट्रिंग सिंगल डबल ट्रिपल इम्युटेबल. इम्युटेबल बद्दल कोणाला माहिती आहे का? वाय? म्हणजे ते चेंज नाही होऊ शकत. इट कॅनॉट चेंज, पण कधी चेंज करतो आपण? मग चेंज मग काय जर होतं? आपण नवीन बोल. आपण सेम नेमचे 2 घेतले स्ट्रिंग्स, हा. तर त्यांची मेमरी लोकेशन डिफरंट असणार, तरी पण त्या सेम असल्या तरी पण. Yes. म्हणजे एकदा Yes. आपण स्ट्रिंग डिक्लेअर केली की आपण चेंज नाही करू शकत. बरोबर. आपल्याला वाटणार की आपण मॉडिफाय केलंय, पण ते खरं तर 2 डिफरंट स्ट्रिंग्स असणार. बरोबर, एकदम बरोबर. तुम्हाला ऐकायचं असेल तुम्ही गुगल मीट जॉईन करा, पण नका करू. आहे सजेस्ट, मला थोडं एक्सप्लेन करू द्या. ती बरोबर उत्तर देते. कॉलेज कोणता? सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ग्रेट, मस्त कॉलेज वाटतं ते, सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग.
सो इम्युटेबल कॅनॉट बी चेंज, म्हणजे ती आपण एकदा स्ट्रिंग डिक्लेअर केली ती मेमरीमध्ये सेव्ह होऊन जाते, चेंज नाही करू शकत. जर का आपल्याला दुसरी स्ट्रिंग डिक्लेअर करू सेम नावाने, आपल्याला वाटतं चेंज झाली आहे, पण ती चेंज होत नाही. सेम नावाने दोन वेगळे स्ट्रिंग क्रिएट होतात. आता तुझं काय ना या NADIA ठीक आहे. आता आपण नादिया नावाने स्ट्रिंग बनवली, ती आपण सेव्ह केली, पण ती चुकीची नाव सेव्ह केलं, NADIA केलं मी, पण मला तिचं नाव वेगळं आहे. आणि मी जर का दुसरी स्ट्रिंग डिक्लेअर केली तिच्या नावाने, सेम नवीन नावाने, पण तर तुम्हाला असं वाटेल की त्या दोन नाव रिप्लेस केलंय, हे बदलून ते टाकलंय, रॉंग वन कट करून राईट वन टाकलंय, पण ते असं होत नाही. दोन्ही स्ट्रिंग मेमरीमध्ये सेव्ह होऊन जातात. So that's why it is immutable. We cannot change it. For changing, we have to delete it. Backspace we have to do. Name, alliance, example, username, field. इंटिजर मध्ये डाऊट कोणाला? इंटिजर आय थिंक मी एक्सप्लेन केलं आता दोन्ही एक साथ की नाही केलं. इंटिजर एक्सप्लेन. इंटिजर मध्ये डाऊट? हो नाही बोला. नाही. ऑनलाईन इंटिजर मध्ये डाऊट? नो. नो. ग्रेट. फ्लोट कोणाला माहिती का? डेसिमल व्हॅल्यू साठी यूज होतो. कुठे यूज होतो? कुठे कुठे वापरतो आपण डेसिमल व्हॅल्यूज? लाईक पर्सेंटेज. अजून समजा मी पायथॉनचा प्रोजेक्ट करतो एकदम हेवी वाला, पर्सेंटेज वापरू का आपण? पर्सेंटेज वापरू. यस वी हॅव बरोबर आन्सर दिलाय. मग अजून काय काय कशात पर्सेंटेज एकदम बेसिक लेवल जे आता तुम्ही डिग्री डिप्लोमात आहात, तुमच्या एक्सपेक्टेशन जरा वाढली पाहिजे. तुम्ही काहीतरी चांगलं सांगितलं पाहिजे. चांगलं म्हणजे काहीतरी एकदम मस्त, कुठे वापरतात वगैरे. प्रोजेक्ट केलेत ना तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर? मिनी प्रोजेक्टच नव्हते तुम्हाला? ठीक आहे, काय बोलू. तर फ्लोट वापरतात तुझं, तू बरोबर सांगितलं. आणि फ्लोट मोस्टली अशा ठिकाणी वापरतात, आता रोबोटिक्स वगैरे पायथन जास्त करून त्यात वापरतात. पर्सेंटेजचं तिने बरोबर सांगितलं. पायथॉन म्हटल्यावर मोस्टली करून प्रोजेक्ट्स येतात जे की AIML बेस्ड वगैरे राहतात, सेन्सिंग वगैरे. तर मोस्टली करून सेन्सिंग मध्ये वापरतात फ्लोट व्हॅल्यू. नाही कळलं? टेम्परेचर कशात डिक्लेअर होतं? डिक्लेअर नाही, कशात मोजता? 36 पॉईंट काहीतरी असं राहतं. तर फॉर टेम्परेचर पर्पज मोस्टली ठिकाणी पायथन वापरता. पायथनच नाही वापरत, पण पायथन यासाठी वापरता टेम्परेचर या त्या फीचर्ससाठी की डेटा स्टोअर करायला, डेटा एनालाइज करायला ते जास्त इझी पडतं. सो पायथन मध्ये फ्लोट हा जास्त करून वापरता. कारण आता कोणाचा डेटा एकदम प्रिसाइज नसतो, कोणाला 75च पडेल, 76च पडेल, मध्ये पण खूप जण राहतात 75.6, 7, 8, 9. मग तो डेटा असा फ्लोट मध्येच द्यावा लागतो त्यांना, फ्लोट व्हॅल्यू. दॅट्स वाय पायथन मध्ये फ्लोट सगळ्यात जास्त वापरता. एक अजून एक एक्झाम्पल आहे, लाईक फायनान्शियल ऍप्लिकेशन, मोठे प्रोजेक्ट जे राहतात बँकांचे, ते सगळे पायथन मध्येच होता असं नाही, पण फ्लोट वापरतात. त्यात फ्लोट वापरावाच लागतो सगळ्यांना. पण पायथन मध्ये फ्लोट हा जास्त करून वापरतात डेटा सायन्स साठी, डेटा सायन्सचा यूज साठी. गॉट इट? बुलियन कोणी बुलियन एक्सप्लेन करेल? ट्रू और फॉल्स व्हॅल्यू सांगतात ते फक्त. वाव, ग्रेट. सगळे आन्सर तीच देतीये. आणि ऑनलाईन मध्ये 2-3 जणांनी आन्सर दिले. भूमिका, मोहिनी, अजून कोण आहे? प्रियंका ऑफलाईन होती.
2च आहे, ठीक आहे. भूमिका, मोहिनी आणि श्री हर्ष शिंदे तिघांनीच रिप्लाय दिलाय मला, बाकी कोणीच नाही दिलाय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बुलियन कशासाठी वापरता? ट्रू फॉल्स साठी. तेवढंच काम आहे त्याचं. बुलियनचं काम ट्रू फॉल्सच आहे का? ट्रू फॉल्स 0 1 एवढंच काम आहे ना. परफेक्ट. बुलियन त्यासाठीच वापरता की ज्याच्यासाठी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू जनरेट करायची. ट्रू फॉल्स 0 1. कोणतं म्हणताय? कंडिशन लॉजिक. कंडिशनल लॉजिक माहिती का कोणाला? कंडिशनल लॉजिक फ्लो. फ्लॅग्स. फ्लॅग्स माहिती कोणाला? तुम्हाला मायक्रो प्रोसेसर होतं सब्जेक्ट, त्यात होत्या फ्लॅग्स 0 येस सर, 1 1 0. फ्लॅग मशीन फ्लॅग होते. कोण कोण फेल 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 कोण कोण झालेलं त्यात? काय? ओ अच्छा, त्याचा रिझल्ट बाकी आहे. मला सांगा काय रिझल्ट लागतो त्याचा. सो बुलियन मोस्टली करून लो लेवल लँग्वेज वर कोडिंग साठी वापरतात. लाईक तिथनं व्हॅल्यूज मिळतात आपल्याला 0 1 1 0, ज्या की बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात. लाईक फ्लॅग्स मध्ये जे काही तुम्ही डिव्हाइसेस बघताय ते सगळे एमआयसी तर तुम्ही शिकलेच आहे. एमआयसी मायक्रो प्रोसेसर लँग्वेजेस. लँग्वेज मध्ये कोडिंग केली का? कोडिंग होती तुम्हाला? सगळ्यांना होती. सो मग त्यासाठी फ्लॅग्स असण्यासाठी बुलियन लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर 0 1 1 0, ट्रू फॉल्स, येस नो, बस. अजून वाढवत जा जेवढे पाहिजे तेवढे. सो दॅट्स इट. 4 आपण कव्हर केले. कोणते कोणते? कोणता आवडला त्यातला? बुलियन आवडला नाही, कोणता आवडला त्यातला? ठीक आहे, चुकीचा प्रश्न विचारला आहे. सो नेमिंग वाला पण झालं आपलं. उप्स, आन्सर दिसले ना तुम्हाला? आन्सर नाही दिसले? अरे यार. इंट होतं. क्विज. क्विज म्हणजे बेसिक क्विज आहे, जे तुम्ही आता शिकले त्याच्यावरच. पहिल्याचं उत्तर. Data type used to store whole numbers without decimal. पाहिलं तुम्ही ते? इंटिजर. Integer. Great. Second, text data is stored in Python as स्ट्रिंग. स्ट्रिंग. a function used to check the data type of a variable. टाइप फंक्शन. Data type is great answer. Offline. The function used to check data type. सॉरी, मी इथे एक्झाम्पल ने दाखवलं तुम्हाला. टाईप. टाइप. सो जेव्हा आपण कोडिंग करतो आपल्याला माहिती कळलं असेल आता तुम्हाला. कळलं होतं की नाही? नाही, ठीक आहे, चालेल. जेव्हा आपण कोडिंग करतो, आता साधी स्ट्रिंग घेतली, तुम्हाला त्याचा टाईप माहिती नाही काय, तर त्यात जस्ट टाईप टाकायचा, तर त्यात तुम्हाला आउटपुट देईल की कोणत्या टाईपचं आहे हे. स्ट्रिंग, इंटिजर, द डेटा टाईप दॅट कॅन स्टोर. हे एकदम बेस्ट आहे वाटतं तुम्हाला. ग्रेट. सो कन्क्लुजन, काय काय शिकलो आपण आज? तिथे नका बघू, ते कॉपी पेस्ट आहे. व्हेरिएबल्स, डेटा टाईप, व्हेरिएबल्स आणि डेटा टाईप्स. अजून बेसिक शिकलो ना. व्हॉट इज पायथन, व्हॉट इज डेटा सायन्स. यस का बोलले तुम्ही ऑनलाईन? हॅलो. फीचर्स ऑफ पायथन. येस, ग्रेट. फीचर्स. नंबरिंग सिस्टम शिकलो का आपण? नंबरिंग सिस्टम नाही, रूल्स.
रूल्स शिकलो. ग्रेट. अजून 8 मिनिटं बाकी आहे. तुमच्या ह्याच्यात किती बाकी आहे? 8. सगळ्यांच्या ह्याच्यात 8. एक छोटासा पॉइंट दाखवून देईल मी अजून, जे की कोडिंग मध्ये आहे. तो हे सगळं हटाव. होय. किती बोर आहे अरे. हे प्रिंट होतोय ना? बोलू नका रे. हे प्रिंट होतोय. आता मला यातला फक्त एखादा लेटर प्रिंट करायचा आहे. सो कसं होईल? ऑनलाईन इंडेक्स इंडेक्सिंग यूज व्हॅल्यू. करतो. ग्रेट. जुना होत का इथून? ठीक आहे. कसं करणार प्रिंट? ऑफलाईन कॉमा करून. आता काय प्रिंट करायचं आपण? ई प्रिंट करायचा. काय इंडेक्स देऊ तिथे? 1. करू प्रिंट? होईल प्रिंट? का नाही झाला प्रिंट? कुठे झाला? नेम असा सेपरेट झाला. टाकायचं. ग्रेट. आता मग असं सेपरेट का बरं झाला? हॅलो 1 कॉमा देऊन केलाय. मला डायरेक्ट करायचं आहे फक्त एकच लेटर. जस्ट 1 लेटर. मग दरवेळेस तेच करायचं का? म्हणजे आता मी एखाद्याचं नाव घेतलं, मोठं भलं मोठं नाव आहे, मग त्याच्या पुढे एखादा व्हॅल्यू टाकून ती खाली प्रिंट करायची मी? नाही. काय करता येईल? इंडेक्सिंग माहिती आहे सगळ्यांना? 0 1 2 3 4 5. सो फॉर नाही, कॉमा नाही यूज करत आपण. कॉमा तुझं बरोबर होतं, तिथे बरोबर प्रिंट झालं, पण तिथे 1 का प्रिंट झालं? एक मिनिट, काय कोड केलं आपण? आपण प्रिंट मध्येच 1 वापरलाय. हॅलो, काय तिचं नाव विसरलो मी. प्रियांका. आपण प्रिंट मध्येच 1 वापरलाय, म्हणून तो प्रिंट त्यांनी जसा तसा प्रिंट घेऊन खाली प्रिंट केलाय. आयथन मेहनत नाही घेत, मेहनत करून घ्यावी लागते त्याच्याकडनं. त्याला दिसला 1 प्रिंट आहे, त्यांनी दिला 1 प्रिंट करून, तर मला ई प्रिंट करायचं आहे. सो एनीबडी? नाही. इंडेक्सिंग बरोबर, इंडेक्सिंग आपण यूज करतो. कर्ली ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट. बरोबर. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला ई प्रिंट करायचा आहे. इथे आपण 1 टाकणार.